हा जी माहिती मिळते त्यानुसार दिशा शालियन प्रकरणामध्ये तिच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये रिट याचिका दाखल केली आहे आणि या सगळ्या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली आहे. काय सांगाल? हे बघा, पहिल्या दिवसापासून मी ह्या विषयावर अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की दिशा साल्यांचा मर्डर झालेला होता आणि मर्डरमध्ये जे जे नावं आज त्याच्या वडिलांनी घेतलेली आहेत ती सगळीची सगळी नावं मी पहिल्या दिवसापासून घेत होतो. मी पहिल्या दिवसापासून बोलत होतो की आदित्य ठाकरेचे तुम्ही 8 जूनचे मोबाईल टॉवर लोकेशन तपासा, तिकडल्या वॉचमॅनचं काय झालं, तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचं काय झालं, या सगळ्या पहिल्या दिवसापासून मी तेच मुद्दे मांडत होतो. आज तिच्या वडिलांनी क्रिमिनल ॲफिडेव्हिट पिटिशन केलेली आहे. त्याप्रमाणे त्यांनी सत्य बाहेर सांगितलेलं आहे. कुठल्या पद्धतीने तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी काय काय करण्यात आलं याची स्पष्ट भूमिका आता दिशा साल्यांच्या वडिलांनीच सांगितलेलं आहे. आता आमच्यावर खोटारडेपणाचा आरोप करणारे, आदित्य ठाकरेला वाचवणारे आता काय बोलणार? आता कुठल्या तोंडाने थोबाड उघडणार आणि काय जो स्पष्टीकरण देणार? कसं त्याला लपवणार? अन्य लोकांवर बलात्काराचा आरोप करणारे, अन्य लोकांना खुनाचा आरोप करणारे, अहो तुमच्या कलानगरमध्ये सर्वात मोठा शक्ती कपूर बसलेला आहे, त्याला पहिला आवरा पहिलं. त्याला काहीतरी त्याला पण एक आता त्याला कळेल चौकशी काय असतात, पोलीस इन्क्वायरी काय असते. एका बिचारी साधी मुलीला जी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला आलेली, त्या लोकांना ह्यांनी सामूहिक बलात्कार करून तिचा हत्या केला असा आरोप आता थेट तिच्या वडिलांनी केलेला आहे. आता आदित्य ठाकरेंनी थोबाड उघडावं, सत्य सांगावं. तुमची हिंमत असेल तर आज पण तू सत्य सांगण्याची हिंमत त्यांनी करावं असं मी मागणी करेन. सर, तेव्हा गृह खातं हे राष्ट्रवादीकडे होतं, शरद पवारांकडे. त्यांच्याकडे देखील या प्रकारे सगळ्या प्रकरणात दाबण्याची सुई जाऊ शकते. याबद्दल तुमचं काय मत? याबद्दल स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे ना. पण मुख्यमंत्री कोण होतं? उद्धव ठाकरे होता. उद्धव ठाकरे स्वतः होते. स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी काय काय केलं हे वारंवार मी सांगत आलेलो आहे. सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब केले, मस्टरचे पानं कशी फाडली, वॉचमॅनला कसं गायब केलं, झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मग कुठे गेला, तर रोहन आता काय, हे सगळे विषय मी पहिल्या दिवसापासून बोलत आलेलो. आता सत्य बाहेर येणार आहे. आदित्य ठाकरेंच्या हे गोऱ्या गुमटा चेहऱ्याच्या मागे कोण मोठा एक बलात्कारी लपलेला आहे ना. आता जनतेला कळणार आहे आणि हा विषय इथपर्यंत थांबणार नाहीये. पुढे जाऊन या केसमध्ये लहान मुलांचा काय रोल आहे हा पण आता टप्प्याटप्प्याने बाहेर येणार आहे. हे तो सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी आहे. यामध्ये याचिकेमध्ये मागणी करण्यात आलेली आहे की समीर वानखेडे सारखा एखादा असा अधिकारी असावा तो संपूर्ण प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी करेल. हा ठीक आहे ना, तसा निर्णय कोर्ट माननीय न्यायालय घेईल. त्याच्यावर मी भाष्य करणं चुकीचं आहे, पण माननीय न्यायालय घेईल. या याचिकेत अजून एक उल्लेख करण्यात आलेला आहे की नितेश राणेंना, नारायण राणेंना अटक करण्यात आली, काही पत्रकारांना अटक करण्यात आली आणि त्या सगळ्यामध्ये त्या अटेम्प्टमुळे हे सगळे अटेम्प्ट हे आदित्य ठाकरेंना वाचवण्याचे प्रयत्न होते असं खुद्द दिशा सालियन यांच्या वडिलांच्या पिटिशनमध्ये. सत्यमेव जयते. तुम्ही खोटं जास्त वेळ लपवू शकत नाही. स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते म्हणून तुम्ही राज्यभर फिरून बलात्कार करत बसाल, महिलांवर अत्याचार करत बसाल. तुम्ही कुठल्या तोंडाने तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय? थोबाड उघडते, दुसऱ्यांवर आरोप करताय. तात्काळ आदित्य ठाकरेंनी राजीनामा दिला पाहिजे. हा फार गंभीर आरोप आहे. एका लोकप्रतिनिधीवर अगर अशा पद्धतीचा आरोप होत असेल तर त्यांनी तात्काळ त्याच्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि चौकशीच्या समोर गेला पाहिजे. तू अगर काही केलं नसेल तर चौकशीच्या समोर जा, चौकशी होऊन दे आणि मग लोकांना कळून दे ना, दूध का दूध, पाणी का पाणी. पण सर, तुमच्या सरकारमध्ये हे काही मंत्र्यांवरती आरोप होतात, ते तर साधं उत्तरही द्यावं तयार नाही. शेवटी मुख्यमंत्र्यांना त्यांना राजीनामा द्यायला सांगायला लागतं. मणिकराव कोकाटेवरती आरोप आहे, ते राजीनामा द्यावं तयार नाही. प्रकरण झाकण्यासाठी हे काढण्यात आलंय का? परत तुम्हाला सांगतो, मुळामध्ये कोकाटेंच्या बद्दल निर्णय न्यायालयाने घेतलेला आहे.
म्हणून मला माणिकराव कोकाटेजींवर बोलून उगाच तुम्ही माझं तोंड उघडू नका. तुम्ही न्यायालयाचा निर्णय वाचा. तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात. हा, आणि दुसरं, जिथे जिथे अन्याय झाला तिथे तिथे आमच्या सरकारने राजीनामे घेतलेले आहेत. नवाब मलिकचा तेव्हा राजीनामा घेतला होता का उद्धव ठाकरेंनी? स्वतःचा मुलगा आज महिलेच्या बलात्काराच्या केसमध्ये त्याचं नाव येत आहे. राजीनामा घ्यावा आमदारकीचा आणि केसच्या समोर जावं. विधानसभेमध्ये पाऊल टाकण्याचा अशा बलात्कारी लोकांचा अधिकार नाही. प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर तुम्ही आता जीएनएलच्या संदर्भामध्ये एक आरोप केलेला आहे की मुलाचा सुद्धा यामध्ये संबंध असणार आहे. काय बघा टप्प्याटप्प्याने पुढे काय होतं. मी जसं तुम्हाला बोलतो ही तशी सुरुवात आहे. त्या 8 जूनच्या पार्टीमध्ये लहान मुलांचा काय इन्व्हॉल्वमेंट आहे हे तुम्ही फक्त पुस्तकाची 2 पानं आता बाहेर तुम्ही पलटलेली आहेत. अजून पानं उघडत तर तुम्हाला कळेल. पण लहान मुलं ते पॉस्को साक्षीदार अंतर्गत आहेत गुन्हा दाखल करायला हे पाहिजे. टप्प्याटप्प्याने कळून दे. एक लक्षात घ्या, आता तुम्हाला पहिला ऍफिडेव्हिट, आता दिशा सालियांच्या वडिलांनी सत्य सांगायला सुरू केलेलं आहे ना, ऍफिडेव्हिट केलेला आहे ना. कोणाला कोणी जोर उलटा आता किशोरी पेडणेकर त्या दिवशी त्या घरात जाऊन काय करत होते आता त्यांनी विचारावं. आता त्यांनी त्या ऍफिडेव्हिट मध्ये तिचं नाव लिहिलेलं आहे. म्हणजे केस दाबण्यासाठी ह्यांनी काय जंग पछाडलं, आमच्यावर खोट्या केसेस कशा टाकल्या हे सगळं कळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.